खंडणीपासून खुनापर्यंत कोणताही गुन्हा घ्या, या गुंडाच्या नावावर तो दाखल नसेल तर नवल, पण गुंड जितका मोठा तितका त्याला मिळणारा राजकीय वरदहस्तही मोठा. हे जणू महाराष्ट्रातलं आता समीकरण झाले आणि निलेश घायवळ त्याला अपवाद नाहीये. 18 सप्टेंबरला निलेश घायवळच्या गँगनं कोथरूडमध्ये गोळीबार केला. त्यानंतर पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्या अगोदर घायवळ पुण्यातूनच नाही तर देशातूनच गायब झाला. लंडन मार्गे म्हणे स्वित्झर्लंडला जाऊन बसला आणि मग इकडे महाराष्ट्रात रान पेटलं. हा सचिन बन्सीलाल घायवळ हा निलेश घायवळचा सक्का भाऊ आहे. याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे होते. हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला आणि पोलिसांनी जी बाजू मांडली त्या पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये हे सगळं आलेलं आहे. निलेश घायवळ हा पुण्यातला कुख्यात गुंड आहे. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात त्याच्यावर जवळपास 25 गुन्हे दाखल आहेत आणि तरीही निलेश घायवळच्या भावाकडे बंदुकीचा परवाना होता. या परवान्याला पुणे पोलिसांनी मंजुरी नाकारली होती, पण राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मात्र सढळ हस्ते ती मंजुरी दिली. ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन घायवळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजतंय, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला. निलेश घायवळच्या भावानं म्हणे रोख रकमेची वाहतूक करण्यासाठी हा परवाना मागितला होता आणि आता याच बंदूक परवान्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले जे खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना कुठल्या गटाचं, तटाचं, पक्षाचं, कुणाचा जवळचा कार्यकर्ता, लांबचा कार्यकर्ता, कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या.